ना रे श्री, तो चहा पी. तू चहा पितो आधी. श्री आधी चहा पी. उष्टा केलायस ना तो, आता कप बाजूला नको ठेवूस, पिऊन टाकतो चहा. ऑल द बेस्ट श्री. तू जे काम करतोयस ना ते तुला व्यवस्थित यावं म्हणून ऑल द बेस्ट श्री. मी त्याला सांगणार आहे मनात असं सांगणार. चहा मी नाही केलाय, जान्हवीने केलाय, हे मला माहितीये. हे मला माहितीये, ते मी तुला सांगतेय श्री की तो चहा आहे ना तो मी केलेला नाहीये. तुला वाटत असेल की मी केलाय म्हणून बाजूला ठेवला असशील, तर तो जान्हवीने केलाय. पी तो चहा. मी तुझ्याशी छोटी आई म्हणून नाही बोलत आहे. घर, ऑफिस, नीट सांग ना, नाही कळत मला. ऑफिस मध्ये मी काय करते? कॅन्टीन कॅन्टीन मी कॅन्टीन इन्चार्ज म्हणून बोलतीये. काही प्रश्न आहेत? श्री, अरे ऑफिस मधला महत्वाचा प्रश्न आहे. हे बघ, तू वाटल्यास छोट्या आईंशी नको बोलू. नको बोलू काय नको बोलू, मी बोलाल. घरात नाही, ऑफिस, कॅन्टीन, कॅन्टीन इन्चार्ज म्हणून बोल ना माझ्याशी. ऑफिस मध्ये बोलेन. हुश, बोल ना भाई एकदाचा. इथे पण आहे. अरे श्री बाबा बोलणार आहे माझ्याशी. ऑफिस मध्ये सुद्धा बोलला नाही माझ्याशी. किती वेळा बोलायला आले होते मी. ते छोटी आई म्हणून. हो ते बरोबर आहे मारा, पण मला काही प्रश्न होते महत्वाचे. कसले? कामाचे. कुठल्या कामाचे? ऑफिस मधल्या. ऑफिसच्या. बापरे, एवढं उकडतंय नाही का? एसी चालू आहे. तेच ना, काहीतरी काय कमाल आहे बाई तुझी. मला हुडहुडी भरली आणि तुला छोटी आई उकडताय. खूप उकडताय श्री. खूप उकड. मग कसले प्रश्न सोडवायचे तुला? ऑफिसचे? छोटी आई, अहो कसले प्रश्न सोडवायचे असं विचारतोय श्री. मी काय सांगू, तू सांग ना. मी विसरली आहे ना. मी ते कॅन्टीनचं काहीतरी म्हणत होतात ना तुम्ही. कॅन्टीन बरोबर. श्री काय होतं माहितीये का, अरे कॅन्टीन मध्ये मी एवढा सगळा कॅन्टीन मध्ये
एवढा सगळा स्वयंपाक करते मी स्वतः खपून तो सगळा स्वयंपाक करते आणि तो बऱ्याचदा फुकट जातो आणि अन्न वाया गेलं तर ते तुलाही चालणार नाही आणि मलाही चालणार नाही. म्हणजे आपल्याला कुणालाच ते आवडत नाही ना. मी स्वतः सगळं करत असते, पण काय होतं की कधी जास्त माणसं असतात, कधी कमी माणसं असतात. म्हणजे कधी काही डबा आणतात, कधी आणत नाहीत, कधी कोणी जेवतं, कोणी जेवत नाही. मग ते जे सगळं अन्न उरतं ते काय आपण फुकट घालवायचंय का? ते सगळं अन्न जर आपण एका संस्थेला दिलं तर निदान गोरगरिबांच्या पोटात काहीतरी अन्न जाईल ना श्री. म्हणजे तुला कळतंय ना मी काय म्हणते ते. आणि जर आपण ते असंच फुकट घालवलं तर कसं चालेल बरं? उरलं जर त्या संस्थांकडे अन्न तर काही संस्था ते अन्न गुराढोरांना देतात. म्हणजे कुणाच्या तरी तोंडी तो घास लागेल ना श्री. म्हणून मी तुला असं म्हणते की जोपर्यंत तू सही करत नाहीस तोपर्यंत हे काहीच होणार नाही. बरं आपण काय करायचं, सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण त्यांना सांगायचं की तुम्ही अन्न घेऊन जा. दुपारचं जेवण झाल्यावर आपण त्यांना सांगायचं की उरलेलं अन्न घेऊन जा. या ट्रान्सपोर्ट त्यांचा असेल. आणि मी काय मस्त बोलते श्री. कळतंय का तुला? अरे अन्न वाया जातंय. तू सांग ना मला त्याचं काय करायचं ते. तू एकदा सांगितलंस की मग पुढे तसं सगळं करता येईल ना. आता काय झालं? आता तू का हसतोयस? चुकलंय का माझं काही? श्री काय झालंय? काय नाही. यात हसण्यासारखं काय आहे ना? हेच बोलायचं होतं. नाही हे नव्हतं बोलायचं. हो हो मला हेच बोलायचं होतं. नको होतं का बोलायला? त्याचं काय ना जान्हवी, हे सगळं कालच झालंय. म्हणजे कंपनीची माणसं कालच येऊन भेटलेत मला. मी सही करून एक सर्क्युलर कॅन्टीन मध्ये पाठवून सुद्धा दिलंय. छोट्या आईचीच त्यावर सही सुद्धा आहे. ट्रान्सपोर्ट सुद्धा आपणच त्यांना द्यायचं कबूल केलेलं आहे. आणि हे सगळं मागच्या आठवडाभर चालू होतं, जे काल फायनल झालंय. आणि हे सगळं छोट्या आईला माहितीये. बघ बघ जान्हवी, तर मी तुला सांगत होते ना. काय या इंदू वहिनी सगळा घोळ घालतात. मला म्हणाले जा बोल काही हरकत नाही. श्रीच्या कुठे एवढं लक्षात राहणार आहे? एक 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 मिनिट. मोठ्याचं काय? अरे हेच रे, ते मला जरा बोलायला. छोटी आई. हा तर तुम्ही विसरत असता ना सगळं, तर हे विसरून गेला होतात बहुतेक. मी हे विसरलेले नाहीये. असं काय करतो, तुझ्या लक्षात नाही का? मी नाही का खाली फेऱ्या मारत होते तेव्हा इंदू वहिनी म्हणाल्या जा जा बिंदास बोल शरे, काही त्याच्या लक्षात राहणार नाही. म्हणून मी चुकतंय, सगळं चुकतंय. ऑलराईट, हे डन आहे. म्हणजे हे मिटलंय का आता सगळं? अरे वा, खरंच छान झालं. आणि आपल्यातलं ए श्री, श्री श्री बोलणार आहे माझ्याशी. श्री मला माहितीये तू बाकी सगळ्यांशी बोलतोयस. आता कधीच बोलणार नाहीयेस का? मला मान्य आहे ना माझं चुकलंय. असं नको ना वागू श्री. प्लीज बोल ना माझ्याशी. श्री मला कोण आहे तुझ्याशिवाय दुसरं? हे आहेत, पण तुला माहितीये ना हे सारखे सारखे भांडत असतात माझ्या बरोबर. मला मान्य आहे श्री, मी धांदरट आहे. माझ्या काही लक्षात नाही राहत. पण एक गोष्ट मला कळली आहे श्री, तू माझ्या आयुष्यातला खरा आनंद आहेस. तो आनंद माझ्याकडून नको ना हिरावून घेऊस. श्री मी काही जन्म नाही दिला तुला, पण मला माहिती आहे श्री की तू या जगात आल्यापासून माझी ओळख फक्त श्रीची आई एवढीच आहे. मी पण स्वतःला माझी तीच ओळख सांगते. श्री ती ओळख नको ना हिरावून घेऊस माझ्याकडून. बघ तरी, वाटल्यास मी हात जोडते. श्री बोल ना.
इंदू वहिनींचं बरं होतं श्री. 4 वर्ष का होईना पण अमृत होता ना त्यांच्या बरोबर. माझा तरी या जगात येण्याआधीच सगळं. पुरे आता लगेच तिथे जायची गरज नाही. पण तू बोलत नाहीयेस ना माझ्याशी. छोटी आई, मग मी काय करतोय? तू याशी बोलतोस तर आहे ना? माझा रागाने बोलतो. छान हसून तर बोललो की नाही आता? पण मग तू खरं खरं हसतोस का खोटं? आता खोटं कसं असतात? म्हणजे मग तुझा राग गेला ना माझ्यावरचा. मग तुला ऑफिसमध्ये हेच बोलायचं होतं ना? नाही नाही, ऑफिसमध्ये ना मला तुला वेगळं सांगायचं होतं. काय ग? सांगायचं होतं असंच काही बाई. बोल ना मग. आय एम सॉरी श्री. मी पण सॉरी. तू वेडायस का? तू का सॉरी म्हणतोयस? नाही, मला आत्ता कळलंय आई होणं किती अवघड आहे. म्हणजे मी एवढं नको होतं तुम्हाला बोलायला. जाऊ दे काय. ए श्री, आणखी नाही. काय ग? थँक्यू. वेलकम. म्हणजे आता खरंच तुझा राग गेला आणि आता तू माझ्याशी बोलणार आहेस. मग मी पटकन वहिनींना सांगते, त्यांना खूप टेन्शन आलं असेल. आणि सरूला पण सांगते, इंदू वहिनींना पण सांगते, आईना पण सांगते, आणि आधी यांना सांगते. मी सगळ्याला सांगून येते पटकन. छोटी आई, काय काय मला एक सांग, हा, या सगळ्याच्या मागे नेमका सूत्रधार कोण आहे? जाने दे ना अभि, चल ना, छोड ना अभि, जाने दे ना. काय? हल्ली असं होतं मला की मी मध्येच हिंदी बोलते. हे काकाला माहितीये? हे जाने देणार आहे अभि. तू हसतेस काय? हे सिरियस? अगं सिरियस आहे. जाने दे, जाने दे. काय जाने दे? मला खूप आनंद झाला की मी नाही, हिंदी ऐक बोलतोय. माझं, नको. चल चल, अगं. छोड, मुझे जाने दे. हा, चल चल चल. काय जाने दे? एक 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 मिनिट, एक मिनिट. श्री, तू काय करतोयस? उलट तपासणी. श्री, हे बघ, मला मला उशीर होतोय. ऑफिसला जायचंय. कोण आहे याच्या मागे? मी आवरून घेते. कोण आहे काय त्याच्या मागे? कोण आहे? श्री? कोण आहे? बाबा ताईला काही सांगायचंय? त्यांना काही सांगायचं असलं तर फोन करतील ना ते. नाही, तसं नाही, मी आज चाललोय, आज भेटायला तिला म्हणून विचारलं. तिला नाही, मला तुलाच काही सांगायचंय. म्हणजे आपण बोलणार होतो, तू विचार करून काही सांगणार होतास मला. आहे बाबा, लक्षात आहे माझ्या. आपण नंतर बोलूया का? कारण आता मी जरा घाईत आहे. तेवढंच सांगायचंय मला की घाई नको. अहो, तो घाईत आहे असं म्हणतोय तो. ऐकलंय मी ते, आणि त्याला कळलंय मला काय म्हणायचंय ते. मलाही कळलंय. कसली डोंबलाची घाई? अहो, लग्नाचं वय होऊन चाललंय आता त्याचं. आत्ताच काहीतरी हालचाल केली ना तर वर्षभरात जमेल तरी. पिंट्या, तुझा रे बाबा, नंतर बोलूया आपण. आता याच्यात बोलायचंय काय? मी फक्त जमवून टाकूया एवढंच म्हणते ना. बाबा, कसल्या गोळ्या घेताय? आपल्या फॅमिली डॉक्टरने दिली. अरे, दिवसातनं 2-2दा 3-3दा खातात ते. हो, कारण पाय दुखतात माझे. बाबा, पण डॉक्टरांनी या गोळ्या 4च दिवस घ्यायला सांगितल्या होत्या. आणि अगदीच पाय दुखत असेल, त्रास होत असेल तर एखादी गोळी, ती पण रात्री. दिवसाला 3-3, 4-4 घेतात. बाबा, ह्या पेन किलर आहे. बरं वाटतं रे, नाहीतर वेदना सहन नाही होत. नुसतं गोळ्या घेऊन काय होणार आहे? डॉक्टरांनी सांगितलंय ना, ऑपरेशन केल्याशिवाय पाय धड होणार नाहीत. बाबा, हवं तर आपण पुन्हा डॉक्टरकडे जाऊ एकदा. नाही, आता नाही घेणार, थांबवतो. नाही तरी आपण जाऊया. मी आज आलो की आपण जाऊ डॉक्टरकडे. वृद्धाश्रमामध्ये
त्यांचा डॉक्टर असतो म्हणे. अहो याच्या लग्नाचं चाललेलं आहे. तुम्ही डोक्यातनं खोळ आधी काढून टाका बरं. किती वेळा सांगायचं तुम्हाला. आई आई तू 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 थांब, तू नको ओरडूस, थांब. आपण बोलूया बाबा नंतर. बोल, तू ये आता, उशीर होतोय ना तुला. ये. आणि ताईला सांग, मायार्थ्यांची पण खुशाली विचारायची असते. हं? आई मी निघतो, बाय. आहे का कधी चौकशी आहे? हं? आई बापाची काही चौकशी करायची, त्यांना खुशालीचा एखादा फोन करायचा. करते का? नाही ना. आपणच आपली पदरमोड करून रुपया खर्च करून फोन करायचा आणि यांच्या चौकशा करायच्या. काही वाटतच नाही. झालं? तुम्हालाही माझं बोलणं आता ऐकवतच नाही. काही चांगलं सांगायला गेले ना की तुमचं आपलं अगदी लगेच कानावर हात घेऊन मोकळे होता. बाकीचे बने भलते सत्य विचार येत राहतात त्यांच्या डोक्यात. पोळीने अशी कडेकडीने लाटायची म्हणजे काठ जाड होत नाही तरी. अगं पण माझी नीट होतच नाहीये. अरे जमेल तुला. तुला माहितीये श्री, मी या घरात लग्न करून आले ना तेव्हा मला सुद्धा पोळ्या करता येत नव्हत्या. आईनी आणि नर्मदा वहिनीनी पूर्ण स्वयंपाकच शिकवला मला. हा इथून 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 कर. पण ती जात नाही ना बाहेर. होईल होईल हळूहळू. मी पोळ्या शिकतोय का? हा म्हणजे स्वयंपाक आलाच पाहिजे. आपल्या मुलीला असं नको वाटायला की बाबा किचन मध्ये काहीच मदत करत नाही. म्हणजे मूल होणारच ना. पण म्हणजे म्हणजे आता कधीतरी मूल होणारच भविष्यात, नाही का? हा बरोबर आहे तुझं. भविष्यात कधीतरी मूल होणारच ना. हा जान्हवी हे घे, चल खाऊन घेतो. चल 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 चल, बस 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 बस. उलट्या थांबल्या का तुझ्या? उलट्या थांबल्या? तुम्ही मुली ना काही खात पित नाही ना, सारखं आपलं डेटिंग डेटिंग डेटिंग. डेटिंग? हो. जान्हवी तू डेटिंग करतेस? अरे हो, अरे खूप करते. अरे ते नाही का कमी खातात आणि वजन कमी करतात. त्याला डाएटिंग असं म्हणतात. दॅट इज दॅट. बरं जान्हवी, तुझ्या उलट्या थांबल्या का? इंदे तिला दाण्याच्या चटणीमुळे पित्त होतं. अगो बाई हो, विसरलंच होते. बरं उलट्या थांबल्या नाही ना तर सरळ गोळी घेऊन टाक. गोळी नाही म्हणजे ए मुठी, पोळी कशी झाली? अरे वा, मस्त केली आहे. जान्हवी, कुठल्या देशाचा नकाशा वाटतंय? नाही रे, छान केलीस तू. चला आता ही तव्यावर टाकायची ना. नाही नाही नाही, मी टाकते, थांब. मी टाकतो. नाही तुला नाही जमणार. का नाही जमणार? वहिनी का नाही जमणार त्याला? आता पोळी लाटली ना त्याने, मग जमेल त्याला. टाक. थांब थांब थांब, तवा तापला की नाही बघत. हो तापले, टाक. टाकू? हो टाक. ए, आता काय? आता तू बाजूला हो, मला बाकीच्या पोळ्या करू दे पटापट. इंदूचा आणि बेबीचा डबा द्यायचा. आई मला करू दे. अरे तुमचे डबे नंतर द्यायचे, बाजूला बरं. वहिनी, हो, मी भाजी चिरून भाजी घेते. गोंधळ घालणाऱ्या. तुम्ही लाटा, मी भाजते पोळ्या. ए, मी भाजणार. माझी पोळी मी भाजणार. तू बस, तू मध्ये मध्ये येऊच नकोस. तू बस मध्ये मध्ये येऊ नकोस. हा, मला माझं काम करू दे, कळ? आई, आता काय करायचं? आता ती पोळी उलट जा. उलटू? हो करते ती. कशी उलटू? अशी. अच्छा, परत उलटू? नको, ती भाजू दे ना दुसऱ्या बाजूनी. तुला पोळ्या इतक्या पटापट कशा जमतात ग? अरे आयुष्यभर हे गॅस बंद करते, बाजूला व्हा. मला चटका बसला. हात नको. हात नाही लावत आहे. वहिनी आता फोन येणार. पाणी हा, पाणी. बघ कसं झालंय. हो, काही नाही झालं. हे घे, हे घे, हे घे. त्याच्यात हात ठेव. बस 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 बस. हो बाई. हा. चांगलं काय होते ना, नको काय ना तो पोरगा. हे घे. हा, बुड.
काय श्री? केवढं लागलं. श्री पण अरे भाजलं कसं? तू पोळी अगं पोळी नाही, तवा धरला. काय असं काय करतोस रे? काय ना श्री, कशाला हे स्वयंपाकाचं खूळ घेतलंस डोक्यात? हे बघ, तुला जसं जेवायला घालतोय ना तसं तुझ्या मुलाबाळांना पण घालू जेवायला आम्ही, हो की नाही ग? हो ना, मग कशाला हा पुढचा विचार कशाला केलास तू? जान्हवी जरा मला मांड ना प्लीज. जा, 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 मी जा. आणते. थांब, परत अजून पुढं. काही गरज नाही, नकोय मला. श्री, वंस, आता बेबीला समजावणं अवघड आहे आणि श्रीला बेबी बद्दल समजावणं त्याहून जास्त अवघड आहे.